रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पुण्यातील 17 वर्षाच्या ग्रुपमधील दोघेजण पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील 17 जणांचा ग्रुप पर्यटनासाठी रायगडमधील देवकुंड धबधब्यावर गेला होता। धबधब्याखाली पाण्यात पर्यटनाचा आनंद घेत असताना दोघेजण अचानक पाण्यात बुडाले। घटनेनंतर इतर सहकाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध सुरू आहे। मात्र बुडालेल्या दोघांची ओळख आणि त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत। दरम्यान मुसळधार पावसामुळे देवकुंड धबधब्यासह माणगाव तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळावर प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत। या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही हा पर्यटकाचा ग्रुप धबधब्यापर्यंत कसा पोहोचला याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी बचाव पथक आणि पोलीस युद्ध पातळीवर मोहीम राबवत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।